सांगली येथील गुरुद्वार शीख संत समाज येथे प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या प्रचार प्रसंगी भाजपा उमेदवार जगन्नाथदादा ठोकळे, गीताताई पवार, रिद्धी पटेल महामुलकर तसेच प्रकाश मुळके हे भाजपाचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी सांगली येथील गुरुद्वारास भेट दिले। शीख समाजाच्या वतीने शहराच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत मोठे योगदान दिलं जातं। या समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासन व शासन स्तरावर पूर्ण पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले। त्यांनी आज सांगली येथील गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते। गुरुद्वारा येथे आगमन झाल्यानंतर शीख समाजाच्या वतीने यांचा पारंपरिक सरोपा देऊन गौरव करण्यात आलाय। यावेळी त्यांनी गुरुद्वारात माथा टेकून दर्शन घेतले आणि लंगर प्रसादाचा लाभ घेतलाय। या भेटीदरम्यान शीख समाजाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। यामध्ये प्रामुख्याने विविध विषयांवर चर्चा झाली। गुरुद्वारा परिसराचा विकास, भाविकांच्या सोयीसाठी गुरुद्वारा परिसरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे, सुरक्षा आणि स्वच्छता, परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नियमित स्वच्छतेची व्यवस्था करणे, सांस्कृतिक भवन, समाजाच्या विविध कार्यक्रमासाठी हक्काच्या जागेचा किंवा हॉलचा प्रश्न मार्गी लावणे, सांगली येथील शीख समाजाच्या वतीने सामाजिक कार्यासाठी आणि समाजाच्या विस्तारासाठी करण्यात आलेली जागेची मागणी तातडीने मान्य करू असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले। यावेळी शीख समाजाच्या शिष्टमंडळाने भाजपा पक्षात जाहीर पाठिंबा दिलाय। शीख समाज हा कष्टाळू आणि सेवाभावी समाज आहे। गुरुद्वारामार्फत राबवले जाणारे सेवा कार्य, लंगर हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे। त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी मी कटिबद्ध असून त्यांनी केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून घेतल्या जातील असे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी स्पष्ट केले। या प्रसंगी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे समस्त शीख समाज सांगली जिल्हा अध्यक्ष सविंद्र सिंग चड्डा, उपाध्यक्ष हरप्रीत सिंग खगुरा, सेक्रेटरी हरप्रीत सिंग बाजवा, दातार सिंग जुनेजा, भूपेंद्र सिंग मंदिरता, अमरजीत सिंग मेदरीला, बिट्टू सिंग कैरिया, मनजीत सिंग भाटिया, हैप्पी सिंग, जसवीत सिंग सैनी, मोहन सिंगजी अमरजीता खगुरा तसेच किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार, मकरंद महामुलकर, सूरज मामा पवार, आशुतोष कलगुडगी, शेरसिंग धिल्लो, भाजपा पदाधिकारी, शीख समाजातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।